नमस्कार मित्रांनो, आपण सध्या सिंहगडावरती चाललेलो आहे आणि सध्या इथं आपण एंट्री ही पाडलेली आहे. 50 रुपयाची पावती पाडलेली आहे. पण इथं विषय असा आहे की तुम्हाला फोनपे वगैरे ऑनलाईनच करायचं असेल तर पेमेंट करू शकता. कॅश वगैरे इथं काय ॲक्सेप्ट केली जात नाही आहे. तर ह्या गेटवरतून इथून काहीतरी 3 किलोमीटर आहे सिंहगड आपला. तर आता आपण चला पुढे चाललेलो आहे. आमची श्री एकदम आता उत्सुक झालेली आहे वरती जाण्यासाठी. कुठे चाललोय का आपण श्री? झुलावर. पप्पा मी झुलावर. मित्रांनो, सिंहगड हा किल्ला मुंबईपासून 180 तर पुण्यापासून 29 किलोमीटर एवढ्या अंतरावरती आहे. हा किल्ला पुण्यामध्ये येतो, त्याच्यामुळे स्वारगेट, पुणे, आनंदनगर, वडगाव, खडकवासला, सिंहगड, पायथा अशा बस नंबर 50 ही या मार्गावरून धावत असते. तसेच या मार्गावरून खाजगी वाहने देखील अर्ध्या ते 1 तासाला या मार्गावरून वाहत असतात. या किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून सुमारे 4400 फूट उंच एवढी आहे. सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेल्या भुलेश्वराच्या रांगेवरती हा गड आहे. 2 पायऱ्यासारखा दिसणारा खदकांदाचा भाग आहे आणि दूरदर्शनचा उभारलेला मनोरा यामुळे पुण्यात कुठूनही तो लक्ष वेधतो. असा पुरंदर, रायगड, तोरणा, लोहगड, विसापूर, तुंग असा प्रचंड मुलूक या गडावरून दिसतो. या गडावर पार्किंगच्या इथे आलेलो आहे. डायरेक्ट गाडी इथे येते आणि तुम्हाला ट्रॅकिंग करून यायचं असेल तर खालती अक्करवाडी म्हणून एक गाव आहे. तर तिथे तुम्ही गाडी पार्किंग करून तिथून तुम्ही ट्रॅकिंग करून येऊ शकता. ट्रॅकिंग करायचं असेल तर 1.5 ते 2 तास लागतात ट्रॅकिंग करून यायला. तर आपण डायरेक्ट वरती आलेलो आहे. इथे पार्किंग इथे आहे आणि तिथून सोडताना समितीचे लोक आहेत ते 50 रुपये एवढेच आपल्याला चार्ज करतात. लोकल असेल तर लोकलसाठी पैसे घेत नाहीत. तर चला आता वरती जाऊया आपण. लागलेले आणि इथून जायला आपल्याला पुढे वाट आहे. मनातल्या मनात गणपती बाप्पा मोरया म्हटलं आणि रस्त्याला पुढे लागलो. रोड काय एवढा टफ नव्हता, पण फॅमिलीसोबत असल्यामुळे एकदम बेतात चालायला लागत होतं. पार्किंगच्या दिशेने पुढे गेल्यानंतर आम्हाला पहिला पुणे दरवाजा लागला. त्याच्यात मधून एंट्री केली आणि पुढच्या साईडला गेलो. खूप असा छानसा सुंदर असा नजारा होता, पण तिकडे थोडं दुर्लक्ष केलं कारण की आम्हाला टाईम जास्त नव्हता. पुणे दरवाजा क्रमांक 2 लगेच लागतो आणि त्याच्या पुढे गेल्यानंतर हा जो रोड आहे तो पुढे जात असतो बुरुजाकडे. इकडे काय गुफा आहे का? आम्ही बुरुजाकडे न जाता सरळ सरळ दिशेने पुढे चालत होतो आणि पुढे चालत असताना आम्हाला थंड अशी गार अशी हवा येत होती. पण त्या हवेमध्ये पण एवढा विशेष होतं की ऑक्सिजन लेवल खूप कमी होते. आहेत तर बघा इकडे काय काय आहे. घोड्याची पांगा. इकडे रोड गेला तो तोपखान्याकडे गेलेला आहे. इकडे घोड्याची पांगा आहे आणि इकडे हॉटेल आहे आणि इकडे घोड्याची पांगा म्हणजे घोड्याला जे पाणी लागतं पिण्यासाठी त्याची जागा. ते भरीत 100, मटकी उसळ 80, मटकी दही 30 रुपये. चल चला 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 चला. पहिली खाली दुकान होते, आता वरती आलेत का? आता सगळे काय केलेत एका ठिकाणी सगळे वरती. म्हणजे हे वरती सगळं घेतलं का? हो, पहिलं खाली होतं ना पार्किंगला होतं ते सगळं. मग कधी आले इथे वरती? आता 2 वर्ष होती. हे कसे आहे प्लेट काका? 20ला आहे. पायनॅपल 30ला आहे. हे सगळं 20ला, फक्त पायनॅपल 30ला का? हे चला लिंबू सोडा घेऊया आपण आता. बाबा 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 मला बोलायचं. आता आपण समाधीकडे पोहोचत आहे. आता सुभेदार तानाजी मालुसरे
यांच्या समाधीस्थळी आपण पोचतोय आता. हे बघा, एक मिनिट बाबा, थोडं पुढं सारखं. समाधीच्या इथे आलेलो आहे आणि असं बघा यांनी इथं हे आपलं अशा प्रकारचं इथं झालेलं आहे, देखावा केलेला आहे. या ठिकाणी गेल्यानंतर मला खरोखरच वाटलं की रिअलमध्येच युद्ध चालू आहे की काय, कारण की एवढं छान इथे देखावा बनवलेला आहे की तुम्ही देखील खूप भारावून जाचाल. छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा, कोणाच्या हातामध्ये तलवार तर कोणाच्या हातामध्ये कुऱ्हाड, तर कोणाच्या हातामध्ये भाला तर कोणाच्या हातामध्ये दांडपट्टा, अशा प्रकारचे काही शस्त्र आहेत. एवढं सगळं बघितल्यानंतर माझं मन भारावूनच गेलं. काय असेल तो पहिला काळ आणि त्या काळामध्ये किती आपल्या मावळ्यांनी बलिदान दिलेलं आहे. त्यांचं खरंच बलिदान खूप आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. इंग्रजाच्या कचाट्यामधून कित्येक वेळी आपल्या आया बहिणींना याच मावळ्यांनी वाचवलेलं आहे. अशा या मावळ्यांसाठी माझा शतशत कोटी कोटी प्रणाम. हा गड सुभेदार तानाजी मालुसरे यांनी 4 फेब्रुवारी 1670च्या रात्री हे अत्यंत भयानक असं मोठं युद्ध झालं होतं. तानाजी मालुसरे हे 500 मावळ्यासोबत ते गडाखाली गेले. 2 मावळ्यांना त्यांनी गडावरती चढवले आणि त्याच्यानंतर पाठोपाठ ते सगळेजण गेले आणि खूप भयानक असं युद्ध झालं उदयबाई राठोड आणि तानाजी मालुसरे यांच्यासोबत. दोघे देखील बलवान, शस्त्रधार आणि अतिशय ताकदीचे असे दोघे होते. त्याच्यामुळं एकावर एक घाव टाकत होते. तानाजी मालुसरे यांची डावी ढाल तुटली गेली या युद्धामध्ये. तसेच मग तानाजीने आपले डावे हाताची ढाल करून त्यावर ओढ घेऊन दोघे महारागास पेटले. दोघे ठार. तानाजीचा भाऊ सूर्याजी मालुसरे यांनी हिंमत धरून कुल्लोक सावरून उरलेले राजपूत मारले आणि किल्ला काबीज केला. उंडानेश्वर मंदिर मंदिर आहे. दर्शन आपण घेतलेलं आहे. थांबा एक मिनिट, कसली फुलं आहेत काय माहीत नाही. धोतेऱ्या वगैरे काहीतरी असं मला असं वाटतंय. मला पण काय आयडिया नाही. माहिती असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा कसलं फुलं आहे नक्की. तर मित्रांनो, आता समाधीच्या इथं आलेलो आहे बघा, आणि समाधी बघा राजाराम महाराजांची. राजस्थानी पद्धतीचे आपल्याला रंगीत देऊळ बघायला भेटतंय. छत्रपती राजाराम महाराज यांची ही समाधी आहे. मोगली फौजेला सतत 11 वर्ष यांनी टक्कर दिलेली होती. यांचे निधन वयाच्या 30व्या वर्षी झाले. दिनांक 3 मार्च इसवी सन 1700 या दिवशी सिंहगडावरती यांचे निधन झाले आहे. डमढेरे यांचे निवासस्थान आहे बघा इथे. मित्रांनो, आपल्या पाठीमागे बघत आहात तुम्ही, हे लोकमान्य टिळक आहेत. ह्यांचे हे विश्राम धाम आहे. त्यांनी 1990 साली रामलाल नाईक यांच्याकडून हे ठिकाणी इथे म्हणजे हे जे यांचे विश्रामधाम आहे यांनी खरेदी केलेले. आणि ते उन्हाळ्यामध्ये जे सासवड उन्हाळ्यामध्ये आहे ना, इथे येऊन राहत होते लोकमान्य टिळक. म्हणून यांचं इथे बघा हे विश्रामधाम आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे या ठिकाणी राहत होते, म्हणजे हे सिंहगडावरती राहत होते. हॉटेल वगैरे सगळे गडावरतीच आहेत. आपल्याला गडावरती आल्यानंतर सगळ्या काही गोष्टी
भेटतील तर चहा नाश्ता जेवण, पण थोडंफार कॉस्टली असेल. पण एवढ्या उंचावरती आहे त्याच्यामुळे ते थोडेफार रेट इथे हाय असतात थोडेसे. मावशी झुमका भाकर कसा रेट आहे? 50 रुपयालाच आहे. भाकरी किती येतात त्याच्यात? एक भाकर, पिठलं, चटणी, कांदा, ठेचा, हा. लाल चटणी, हिरवी चटणी, आणि अजून काय काय भेटतं इथे? कांदा भजी, मिसळ पाव आहे. भाकरी एक 20 रुपयाला, तांदळाची भाकरी ना. आणि बाकी कांदा भाजी कशी आहेत? कांदा भजी 60. आणि वडापाव? वडापाव वडापाव नाही तिथे दिलं आहे त्या चित्रामध्ये. लिहिले बतुरावरच असतं. हां का, म्हणजे नॉर्मलच रेट आहेत आपल्या इकडे सगळं. झुमका भाकरमध्ये 2 भाकरी आणि झुमका येणार की तिला आपल्याला 50 रुपयाला ना. नाही, एक भाकर, पिठलं, चटणी, कांदा. अच्छा, आणि अजून एक भाकरी घ्यायची म्हटलं तर 20 रुपये. म्हणजे एक भाकरी आणि झुमका घ्यायचा म्हटलं ना तर 50 रुपये. एक्स्ट्रा एक भाकरी घेतली तर आपण 20 रुपयाला पडते. तर अजून काय? मटक्यातलं दही आहे, मिसळ ताट आहे. मटक्यात- वेगळी करताय का? हां चालेल ना. मटक्यातलं दही आहे, मिसळ ताट आहे. अच्छा, ताकातलं. आणि टायमिंग काय असतं हॉटेलचं तुमच्या? हॉटेलचं सकाळी 7, संध्याकाळी 7. रात्री इथं मुक्काम करतात का लोक? हो, करतात ते. मग मुक्काम करायचं असेल तर काय म्हणजे ते म्हणजे हो? रूम मिळते की राहील. ते रूमचे कसे चार्जेस वगैरे? काय लोक असतात त्याच्यावर charge. हां का, ठीक आहे चालतं. हां, मावशींनी खूप जेवण वगैरे खायचं का? हां थांबा आलो 2 मिनटं. त्याचं दही खाऊन जाता. हां नाही येतो ना 2 मिनटं थांबा. बाईक आहे. तर आता आपण चाललेलो आहे घराकडे, पनवेलला चाललो आहे आपण. तर खूप छान असा हा एक्सपिरियन्स होता. तुझा कसा होता एक्सपिरियन्स हा? मला चांगलं वाटलं, पण माझा चालण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे मला वाईट वाटतं. आणि माझं दुःख कोण समजून घेत नाही ह्याचं मला खूप वाईट वाटतं. आणि मी साठवलेल्या पैशानं बाकी सगळं ठीक आहे, दिस इज जॉक. टाटा बाय. मित्रांनो, हा व्हिडिओ एवढाच होता. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चॅनलवरती नवीन कोण आले असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. टाटा बाय बाय.